नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज काहीतरी नवीन आणि तितकंच चविष्ट आणि पौष्टिक काहीतरी खायचं आहे का? चला तर मग बनवूया आज लाल भोपळ्याच्या घारगे किंवा पुऱ्या. तर त्यासाठी मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे. लाल भोपळा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे असे 2 काप करून घेतलेले आहे. त्याची वरची साल आपण सुरीने काढून घेत आहोत. तर तुम्ही साल जरी नाही काढली तरी चालेल. आता आपण ह्या भोपळ्याचा किस करत नाही आहोत, आपण हे वाफवून घेत आहोत. वाफवण्यासाठी आपण याचे मोठे मोठे तुकडे बनवून घेतलेले आहे आणि आता एका पातेल्यामध्ये आपण ते काढून घेऊ आणि हे कुकरमध्ये आपण वाफवायला ठेवून घेऊ. कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यावर आपण एक स्टँड ठेवून घ्यायचं आणि पातेलं वर ठेवून घ्यायचं. तुम्ही तुमच्याकडे प्लेट असेल तर बकडी असेल ते ठेवू शकता. आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही आहे, त्यामुळे आपण यावर एखादी डिश ठेवून घ्यायची आणि वरतून झाकण लावून याच्यात 3 ते 4 शिट्या होऊ द्यायच्या. आता आपण पुऱ्यांसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी 1 चमचा धणे, 1 चमचा शोप, 1 चमचा जिरं हे आपल्याला जाडसर असं भरड याची करून घ्यायची आहे. भोपळासुद्धा आपला वाफवून झालेला आहे. आता हे आपल्याला एखाद्या चमच्याने आपण मॅश करून घ्यायचं आहे आणि तिखटासाठी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं हे मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता आणि तयार केलेलं भरड यामध्ये घालून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा तीळसुद्धा घालून घेणार आहोत. तीळमुळे आपल्या पुऱ्या खूप चविष्ट आणि तितक्याच पौष्टिकसुद्धा बनतात. आणि 1 चमचा यामध्ये आपण ओवा घालून घेत आहोत. ओवा हाताने क्रश करून घ्यायचा आहे. आता यामध्ये बसेल एवढं आपण गव्हाचं पीठ घालून घेत आहोत. यामध्ये मी जवळपास 1.5 कटोरा गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ जरी घातलं तरी चालेल. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे पुऱ्या आपल्या छान पौष्टिकसुद्धा बनतील आणि चविष्टसुद्धा बनतील. आणि पीठ मळताना आपल्याला जास्त घट्टही नाही मळायचं आहे आणि जास्त सैलही नाही. ज्याप्रमाणे आपण पुऱ्यांचं पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि हे पीठ आपण पुन्हा मळून घेत आहोत. पीठ आपण 5 मिनटं मुरण्यासाठी ठेवलेलं होतं. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर पुऱ्या लाटताना आपल्याला जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही अशा लाटायच्या आहे. थोड्याशा मीडियम साईजच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि आपण तेल तापायला ठेवलं होतं. तेलही छान तापलेलं आहे. तेल छान कळकळीत तापल्यावरच आपल्याला पुरी घालायची आहे आणि नंतर गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. लो ते मीडियम आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आणि छान असा गोल्डन रंगावर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. हे बघा किती छान अशी टम्म अशी पुरी फुगलेली आहे. तर अतिशय सोपे आहे. तुम्ही अगदी नवशिके जरी असाल तरी तुम्ही या पुऱ्या बनवू शकता. ह्या पुऱ्या तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा छोले, चणे यांच्यासोबत भाजीसोबत ह्या पुऱ्या त्याचा आस्वाद घेऊ शकता. एखादी चटणीसोबत तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता. तुम्ही या पुऱ्या लहान मुलांना किंवा डब्यात देऊ शकता. ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांना ह्या अशा पुऱ्या करून तुम्ही खाऊ घालू शकता. आणि ह्या पुऱ्या प्रवासातसुद्धा तुम्ही या नेऊ शकता. तर अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि छानपैकी मस्त दह्यासोबत पुऱ्यांचा आस्वाद घेऊ. धन्यवाद.